नमस्कार. लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला उपवासाला वेगवेगळे पदार्थ खायला आवडत असतील तर ही रेसिपी जरूर करून बघा. चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूयात. उपवासाचा पदार्थ करायचा असला तरी साहित्य जास्त घेतलेले नाहीये. तेल, 1 वाटी स्वच्छ निवडून घेतलेले वरईचे तांदूळ, 2 टेबलस्पून साबुदाणा घेतलेला आहे, घरी केलेलं ताजा आंबट ताक, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि पाव इंच आले खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे, 1 टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून साखर, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा लिंबूचा रस आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या काप करून चिरून घेतलेल्या आहेत. वरई आणि साबुदाणा मिक्सरमध्ये लवकर बारीक वाटला जावा म्हणून थोडंसं आपण गरम करून घेऊया. साबुदाणा भाजायला वेळ लागतो म्हणून पहिल्यांदा साबुदाणा घालूया आणि मध्यम आचेवर चांगला भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटांनंतर साबुदाणा जरा उमलायला लागल्यानंतर याच्यामध्ये आपण वरईचे तांदूळ घालूया. वरईचे तांदूळ पटकन भाजले जातात म्हणून मंद आचेवर हलकेसे गरम करून घेऊया. वरई आणि साबुदाणा चांगला भाजून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये काढूया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. साबुदाणा आणि वरई थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन रवाळ वाटून घेऊया. हे बघा, ढोकळ्याला लागणारे पीठ असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे वाटलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढूया. पिठामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण याची पेस्ट घालूया. आता याच्यामध्ये थोडं थोडं ताक घालूया. ताकाऐवजी तुम्ही दही वापरलं तरी चालेल. पीठ भिजवत असताना सर्व बाजूने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. अशामुळे पीठ कुठेही कोरडे राहणार नाहीत आणि त्याच्या गुठळ्याही राहणार नाहीत. जर तुम्ही ढोकळा दह्यामध्ये भिजवणार असला तर अर्धा कप दही आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पीठ ताकामध्ये भिजवून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे बाजूला ठेवूया. 10 ते 12 मिनिटे झाल्यानंतर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. आता ज्या ताटामध्ये ढोकळा शिजवायचा आहे त्या ताटाला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊया. त्यामुळे आपला ढोकळा थंड झाल्यावर व्यवस्थित निघेल. तोपर्यंत आपली 15 मिनिटे झालेली आहेत. पिठावरचं झाकण काढूया. ढोकळ्याचं पीठ चांगलं फुगून दाट आलेलं आहे. पिठामध्ये थोडंसं पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. हे बघा, ढोकळ्याचं पीठ एवढं पातळ असायला पाहिजे. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. आता ढोकळ्याला छान जाळी यावी म्हणून इनो फ्रूट सॉल्ट घालूया. इनो पटकन ॲक्टिवेट होण्यासाठी याच्यावर 1 चमचाभर पाणी घालून एकाच दिशेने हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इनो फ्रूट सॉल्टऐवजी तुम्ही खायचा सोडा वापरला तरी चालेल. आता हे पीठ लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. ढोकळा आणखीन चविष्ट चवदार लागावा म्हणून वरून लाल तिखट सर्व बाजूने भुरभुरून घेऊया. आता जास्त वेळ न घालवता ढोकळा शिजवायला ठेवूया. ढोकळा शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवूया आणि गॅसच्या मध्यम आचेवर 12 ते 15 मिनिटे ढोकळा शिजवून घेऊया. 15 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. ढोकळा शिजला आहे का नाही हे पाहण्यासाठी टूथपिकने चेक करूया.
मिश्रण टूथपिकला चिटकलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा शिजलेला आहे. आता गॅस बंद करून ताट थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. ताट थंड झाल्यानंतर याच्या कडा सोडून घेऊया आणि चौकोनी आकाराचे काप होतील असे कापून घेऊया. ढोकळ्याला तडका देण्यासाठी पातेल्यात अर्धा चमचा तेल घालूया. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे घालूया. मिरचीचे तुकडे तेलामध्ये परतून झाल्यानंतर 1 चमचा पाणी, साखर आणि लिंबूचा रस घालून एक उकळी आणूया. तयार केलेला हा तडका थोडा थंड झाल्यानंतर ढोकळ्यावर अशा पद्धतीने पसरून घालूया. तडका पसरून झाल्यानंतर याच्यावर खवललेले ओले खोबरे घालूया. ढोकळा खाताना ओलं खोबरं छान लागतं. तुम्हाला ढोकळा मी काढून दाखवते. हे बघा, ढोकळ्याला कशी छान जाळी आलेली आहे. येणाऱ्या आषाढी एकादशीला असा उपवासाचा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.